एखादा व्यक्ती वयाच्या 58व्या वर्षी सेवानिवृत्त होतो. आता हे सेवानिवृत्तीचं वय ज्या काळामध्ये ठरलं आहे त्या काळात एक सायंटिफिक रिसर्च केल्यानंतर काही ठिकाणी 58 आणि काही ठिकाणी वय वर्ष 60 असं हे सरकारी खात्यामध्ये सेवानिवृत्तीचं वय आहे. सेवानिवृत्त झालं, आता काय, आता आपलं संपलं, आता आपण म्हातारे झालो आणि मग सगळं काही बंद. फक्त सकाळी थोडंफार फिरायला जाणं, संध्याकाळी मित्रांमध्ये गप्पा मारायला कट्ट्यावर जाणं, छोटी मोठी घरातली कामं करणं आणि मग जणू काही बंद घड्याळ असल्यासारखं निपचित पडून राहणं, असं काहीसं आयुष्य आखणारी 75% सरकारी नोकर दिसतील. पण या सगळ्या गोष्टींना फाटा देणारा एक सेवानिवृत्त झालेला, अर्थात वर्दीधारी असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस या पदापर्यंत पोहोचलेले सन्माननीय विष्णू ताम्हणेजी यांनी जो काही संदेश दिला आहे त्यासाठी सन्माननीय विष्णू ताम्हणेजींना कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट आणि अर्थातच सेवानिवृत्तीनंतरच्या आपल्या आरोग्यसंपन्न दीर्घायुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा. काय बरं केलं या आपल्या वर्दीतल्या अधिकाऱ्यांनी? 58व्या वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते रिटायर झाले. 31 मे हा त्यांचा रिटायरमेंटची डेट. पण 30 मेला भल्या पहाटे उठून त्यांनी एक उपक्रम राबवला. आता हा उपक्रम काय आहे त्याच्या आधी मला काही वक्तव्य करावी लागतील. एखादा तरुण 20-22 जेव्हा पोलीस भरतीसाठी तो उभा राहतो तेव्हा विविध प्रकारच्या चाचण्या देतो. त्यामध्ये मग रनिंगची चाचणी असेल, पुशअपची असेल, पुलअप्सची असेल, ज्या काही अडथळ्याची काही रनिंगची हे असेल, चाचणी असेल, जे काही त्या त्या खात्याच्यानुसार फिजिकल एफर्ट्स घ्यावे लागतात त्या त्या चाचण्या सगळ्या देऊन एखादा कॅन्डिडेट यशस्वी होऊन ती वर्दी परिधान करतो. ज्या दिवशी तो ती वर्दी घालून पहिल्यांदा कामावर जातो त्याचा तो आनंद त्याने मनात साठवलेला असतो. असंच काहीसं सन्माननीय विष्णू ताम्हणे हे सांगतायत की ज्या शिवाजीनगरच्या ग्राउंडवरती मी ती चाचणी दिली, पास झालो आणि वर्दी अंगावर घातली, त्याच शिवाजीनगरच्या ग्राउंडवरून मला 58 वर्ष पूर्ण झाली, सेवानिवृत्त होणार मी आता. म्हणून माझ्या मनात आलं की या 58व्या वर्षीसुद्धा आपण किती तंदुरुस्त आहोत आणि प्रत्येक माणसाने हा तंदुरुस्तीचा वसा घ्यायला हरकत नाही. रिटायर झालो म्हणजे सर्व काही संपलं असं मानत जगण्यापेक्षा, पाय ओढत ओढत चालण्यापेक्षा आपल्या विष्णू ताम्हणेजींनी दिलेला संदेश अत्यंत मोलाचा वाटतो मला. आणि म्हणूनच हा व्हिडिओ. शिवाजीनगरच्या ग्राउंडवरून त्यांनी धावायला सुरुवात केली आणि मनाशी ठरवलं होतं की आपण 58व्या वर्षी रिटायर होतोय ना, मग 58 किलोमीटर या वयातसुद्धा मी धावू शकतो, हा संदेश मला लोकांना द्यायचा आहे. मी धावू शकतो हे मला दाखवणं इट इज इममटेरियल. पण याद्वारे मला समाजाला आरोग्य किती महत्त्वाचं आहे हा संदेश द्यायचा आहे. प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याकडे थोडं लक्ष द्या. सेवानिवृत्त झालो म्हणजे मी आता काही सगळं संपलं या सगळ्या भ्रमातनं बाहेर या. आयुष्याची ही तुमची वेगळी विनिंग आहे.
एक इनिंग संपली, तुम्ही यथोचितरित्या व्यवस्थित तुमची कर्तव्यपूर्ती करत तुम्ही जगलात, व्यवस्थित तुम्ही पार पाडलं, एका सेवेतून तुम्ही बाहेर येत आहे. आता तुमचं आरोग्य टिकवत तुम्ही अजून काय करू शकता आयुष्यात, मग ते या देशासाठी असो, तुमच्या अवतीभोवतीच्या समाजासाठी असो, पण काहीतरी तुम्हाला नक्की करत करत जगायचं आहे, हा एक अनमोल संदेश. आणि मग काहीतरी करत जगण्याचं जेव्हा तुम्ही ठरवता, तेव्हा आधी तुमचं स्वतःचं आरोग्य चांगलं असणं हे नितांत आवश्यक बाब आहे. असाच काहीसा संदेश विष्णू तामणेजींनी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिनांकाला 58 किलोमीटरची ही दौड करताना हा संदेश त्यांनी सगळ्या समाजाला दिला आहे. बरं, ही दौड म्हणजे त्यांना शिवाजीनगरच्या ग्राउंडलाच फेऱ्या मारता आल्या असत्या, पण नाही. मनामध्ये अजून काही भावना होत्या. काय भावना होत्या? आपण 1996 साली पोलीस उपनिरीक्षक या पदावर, या खात्यामध्ये आलो. ही वर्दी अंगावर चढली आणि मग आज रिटायर होताना ACP या पदावर आपण आहोत. या पदावरून आपण आता सेवानिवृत्त होतो आहे. असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस. अजून काय स्वप्न असतं एखाद्या PSIचं? या खात्यामध्ये PSI म्हणून जॉईन झाल्यानंतर ॲटलिस्ट त्या पदापर्यंत पोहोचून सेवानिवृत्त व्हावं. कारण आजकाल UPSC परीक्षेमुळं त्याच्या वरच्या ज्या रँक असतात त्या UPSCद्वारा IPS केडरमधनं भरल्या जातात. त्यामुळं इंटरनल प्रमोशन्स जी असतात ती घेताना ACPपर्यंतचं स्वप्न नक्की पाहिलेलं असतं प्रत्येक PSIने. अर्थात ही खूप मोठी अडथळ्याची शर्यत आहे. या वर्दीतलं जगणं इतकं काही सोपं नाही आहे. सामान्य नागरिकांचं जगणं किंवा इतर डिपार्टमेंटमधलं जगणं आणि ही वर्दी अंगावर चढवून एक पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका बजावत ACP पदापर्यंत पोहोचणं ही अडथळ्याची शर्यत इतकी सोपी नाही, हे मला जवळून पाहिल्यामुळं माहिती आहे. त्यामुळं विष्णू ताम्हणे साहेबांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो की आपण ACP या पदापर्यंत पोहोचलात. हीच तुमच्या सर्व्हिसची तुम्हाला मिळालेली एक उत्तम अशी पावती आहे. दिस इज नथिंग बट सर्टिफिकेशन ऑफ युअर गुड सर्व्हिस. मग त्यांनी ठरवलं की शिवाजीनगरच्या ग्राउंडमध्ये मी धाव करून ज्या काही चाचणी द्यायच्या त्या चाचण्या दिल्या, तिथे मी पास झालो आणि मग मला वर्दी मिळाली. तर मग या शिवाजीनगरच्याच ग्राउंडमधनं मी या पळण्याच्या, या धावण्याला सुरुवात का करू नये? इट वॉज गुड थिंकिंग. आणि मग त्यांनी शिवाजीनगरला सुरुवात केली. नंतर मग त्यांनी सहज पुण्यामध्ये आपण कुठे कुठे काम केलं त्या पोलीस स्टेशनच्या एरियापर्यंत ते धावत गेले. सहकारनगर, सिंहगड अशी त्यांनी युनिव्हर्सिटी, ज्या पोलीस स्टेशनला त्यांनी योगदान दिलं होतं आपल्या सर्व्हिसच्या काळामध्ये, त्या ठिकाणी त्यांनी धावत जाऊन भेटी दिल्या. आणि हा टोटल धावण्याचा जो त्यांचा कालावधी होता तो त्यांनी रात्री सुरू करून सकाळी संपवला. म्हणजे 31 मेच्या दिवशी ही दौड पूर्ण करून ताजेतवाने होऊन ते कामावर रुजू झाले. शेवटचा कामाचा दिवस. पहा मित्रांनो, ज्या ठिकाणी आपण काम केलं त्या ठिकाणी 58व्या वर्षी धावत जाऊन भेट द्यायची आणि 58 किलोमीटरचा हा पल्ला पूर्ण झाल्यानंतरसुद्धा घरात झोपून नाही राहायचं आहे. शेवटचा दिवस आपल्याला कामावर जायचं आहे. अतिशय उत्साहाने ते कामावर गेले. सेंड ऑफ सेरेमनी वगैरे सगळ्यांच्या त्यांनी शुभचिंतक सगळे जे असतात ते शुभेच्छा द्यायला नक्की उत्सुक असतात. शेवटच्या दिवशी तो सेंड ऑफ सेरेमनी पण होतो त्या कार्यालयात. त्याचाही त्यांनी मनोभावे स्वीकार केला आणि मग या खात्यातून ते बाहेर पडलेत. विष्णू ताम्हणेजी, एक अनमोल संदेश तुम्ही जाता जाता या समाजाला दिला आहात. 58व्या वर्षीसुद्धा तुम्ही तुमचा टफनेस, तुम्ही तुमचं फिजिक किती चांगल्या रीतीने मेंटेन केलं आहे हे सुद्धा दिसतं. कारण 58व्या वर्षी 58 किलोमीटर धावणं आणि दुसऱ्या दिवशी परत कामावर जाणं हे इतकं सोपं नाही आहे. त्यामुळं सिव्हिलियन लोकांना हा एक आरोग्याच्या बाबतीत एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेला संदेश मला खूप अनमोल वाटला. आणि म्हणूनच विष्णू ताम्हणे साहेब, रिटायर्ड ACP, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस पुणे, यांना पुन्हा एकदा माझ्या चॅनलतर्फे, या प्रवीतर्फे कडक सॅल्यूट.